नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी इतिहास धार्मिक समन्वय या धड्यावरचे महत्त्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न. चला पाहूया. अलवार आणि नायनार संतांनी कोणता संदेश दिला? ए. युद्ध, बी. व्यापार, सी. भक्ती आणि समता, डी. राजकारण. या प्रश्नाचे उत्तर आहे भक्ती आणि समता. प्रश्न दुसरा, महानुभव पंथांचे संस्थापक कोण होते? एक. संत नामदेव, बी. चक्रधर स्वामी, सी. गुरु नानक, डी. संत कबीर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. चक्रधर स्वामी. पुढील प्रश्न, लीलाचरित्र हा ग्रंथ कोणत्या पंथाशी संबंधित आहे? ए. सुफी पंथ, बी. वारकरी पंथ, सी. महानुभव पंथ, डी. शीख पंथ. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. महानुभव पंथ. पुढील प्रश्न, महानुभव पंथाच्या प्रचारासाठी कोणत्या भाषेचा वापर करण्यात आला? ए. संस्कृत, बी. पारसी, सी. मराठी, डी. हिंदी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. मराठी या भाषेचा वापर करण्यात आला. शीख धर्माचे संस्थापक कोण मानले जातात? ए. गुरु गोविंद सिंग, बी. गुरु अर्जुन देव, सी. गुरु नानक, डी. गुरु हरगोविंद. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. गुरु नानक. पुढील प्रश्न, सुफी पंथाचा उगम कोणत्या धर्मातून झाला? ए. हिंदू धर्म, बी. बौद्ध धर्म, सी. इस्लाम धर्म, डी. जैन धर्म. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. इस्लाम धर्म. इस्लाम धर्मातून झालेला आहे. पुढील प्रश्न, भक्ती चळवळीचा मुख्य उद्देश कोणता होता? ए. राज्यविस्तार, बी. सामाजिक समता, सी. व्यापार वाढवणे आणि डी. कर वसुली. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. सामाजिक समता. संत कबीर यांनी कोणत्या गोष्टीला विरोध केला? ए. भक्ती, बी. जातीभेद व अंधश्रद्धा, सी. शिक्षण, डी. व्यापार. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. जातीभेद व अंधश्रद्धा या गोष्टीला संत कबीर यांनी विरोध केला. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत कोणते? ए. राम, बी. कृष्ण, सी. विठ्ठल, डी. शिव. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. विठ्ठल. विठ्ठल हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत आहे. त्यानंतर गुरु नानक यांच्या शिकवणीचा संग्रह कोणत्या ग्रंथात आहे? ए. दासबोध, बी. गुरु ग्रंथ साहिब, सी. ज्ञानेश्वरी, डी. कुराण. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये आहे. भक्तिमार्ग सर्वांसाठी खुला आहे असे कोणत्या चळवळीने सांगितले? ए. सुफी पंथ, बी. भक्ती चळवळ, सी. जैन धर्म, डी. बौद्ध धर्म. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. भक्ती चळवळ. पुढील प्रश्न, संत नामदेव यांचे कार्य कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? ए. भक्ती चळवळ, बी. सुफी पंथ, सी. महानुभव पंथ, डी. शीख पंथ. या प्रश्नाचं उत्तर आहे भक्ती चळवळ, ऑप्शन नंबर ए. सुफी संत लोकांना कोणत्या मार्गाने ईश्वर प्राप्ती सांगत होते? ए. युद्ध, बी. कर्मकांड, सी. प्रेम व भक्ती, डी. व्यापार. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर
सी प्रेम व भक्ती या मार्गाने ईश्वर प्राप्ती होते. गुरु गोविंद सिंग यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? ए वारकरी पंथ, बी खालसा पंथ, सी महानुभव पंथ, डी सुफी पंथ. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी खालसा पंथ. खालसा पंथ या संघटनेची स्थापना केली. धार्मिक समन्वयामुळे भारतीय समाजात कोणती भावना वाढीस लागली? ए संघर्ष, बी द्वेष, सी ऐक्य व बंधुभाव, डी असमानता. या प्रश्नाचं उत्तर आहे सी ऐक्य व बंधुभाव ही भावना वाढीस लागलेली आहे. नायनार कोणते भक्त होते? ए विष्णू, बी शिव, सी बुद्ध, डी महावीर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शिवभक्त. नायनार हे शिवभक्त होते. पुढील प्रश्न, अलवार कोणाचे भक्त होते? ए शिव, बी गणपती, सी विष्णू आणि ऑप्शन नंबर डी सूर्य. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विष्णू भक्त. अलवार हे विष्णू भक्त होते. हरिहर या मूर्तीची वैशिष्ट्य काय आहेत? ए ब्रह्म विष्णू एकत्र, बी शिव विष्णू एकत्र, सी शिव पार्वती एकत्र, डी रामकृष्ण एकत्र. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शिव आणि विष्णू एकत्र ही हरिहर या मूर्तीची वैशिष्ट्ये आहेत. बंगालमध्ये कृष्ण भक्तीचे महत्त्व कोणी सांगितले? एक चैतन्य महाप्रभू, बी कबीर, सी संत नामदेव, डी संत तुकाराम. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए चैतन्य महाप्रभू याने कृष्ण भक्तीची माहिती सांगितलेली आहे. बंगालमध्ये कृष्ण भक्तीचे महत्त्व कोणी सांगितले? सी चैतन्य महाप्रभू, संत कबीर, संत नामदेव आणि संत तुकाराम. या प्रश्नाचं उत्तर आहे ए चैतन्य महाप्रभू याने बंगालमध्ये कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले आहे. आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार कोणी केला? ए गुरु नानक, बी शंकरदेव, सी रामानुजार्य, डी बसवेश्वर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शंकरदेव याने आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केलेला आहे. पुढील प्रश्न, गुजरातमध्ये वैष्णव संत कोण होऊन गेले? ए संत एकनाथ, बी नरसिंह मेहता, सी चोखामेळा, डी ज्ञानेश्वर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नरसिंह मेहता यांनी गुजरातमध्ये वैष्णव संत होऊन गेलेले आहेत. मीराबाई कोणत्या घरातील होत्या? ए मुघल, बी राजपूत, सी यादव, डी मराठा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी राजपूत. मीराबाई ह्या राजपूत घराण्यातील होत्या. क्षीरसागर हे काव्य कोणी लिहिले आहे? ए मीराबाई, बी कबीर, सी एकनाथ, डी नरसिंह मेहता. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी नरसिंह मेहता यांनी क्षीरसागर हे काव्य लिहिलेले आहे. तुलसीदास यांनी कोणता ग्रंथ लिहिला? ए ज्ञानेश्वरी, बी रामचरितमानस, सी दासबोध, डी गीता रहस्य. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी रामचरितमानस हा ग्रंथ तुलसीदास यांनी लिहिलेला आहे.
रझ खान यांनी कोणाचे गुणगान गायले आहेत? एक राम, बी शिव, सी कृष्ण आणि डी विष्णू. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विष्णू. काय कवे कैलास हे कोणाचे वचन आहे? ए कबीर, बी बसवेश्वर, सी गुरु नानक, डी नामदेव. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बसवेश्वर. बसवेश्वर यांनी काय कवे कैलास हे त्यांचं वचन आहे. पुढील प्रश्न आपण पाहूया. मंथन स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिला? एक विवेका सिंधू, बी परमामृत, सी लीलाचरित्र आणि डी अमृतानुभव. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी परमामृत हा ग्रंथ लिहिला. चैतन्य महाप्रभू कोणत्या भक्तीसाठी प्रसिद्ध होते? ए शिवभक्ती, बी राम भक्ती, सी कृष्ण भक्ती, डी शक्ती भक्ती. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कृष्ण भक्ती. चैतन्य महाप्रभू कृष्ण भक्तीसाठी प्रसिद्ध होते. शंकरदेव कोणत्या राज्याशी संबंधित होते? ए गुजरात, बी आसाम, सी महाराष्ट्र, डी पंजाब. आपणास या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आपणास अशा शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीसाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल.